मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कुड. कुड हे कॅनचे भूतकाळी रूप आहे. त्याचा अर्थ शकलो, शकली, शकले. वाक्यरचना सब्जेक्ट त्यानंतर कुड आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट अशा प्रकारे केली जाते. कुड नंतर नेहमी क्रियापदाचे पहिले रूप घेतले जाते. भूतकाळात घडलेल्या घटनांमध्ये काय करता आले किंवा काय करू शकलो हे सांगण्यासाठी कुडचा उपयोग होतो. त्यातून क्षमता म्हणजेच ॲबिलिटी व्यक्त होते. इंडिया कुड विन द वर्ल्ड कप. भारत विश्वचषक जिंकू शकला. यातून भारत काय करू शकला हे आपल्याला समजते. दे कुड कम्प्लीट देअर वर्क. ते त्यांचे काम पूर्ण करू शकले. या वाक्यांमधून कर्त्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य समजते. रिक्वेस्ट विनंती. वयाने मोठे लोक, अनोळखी व्यक्ती, अधिकारी व्यक्ती यांना अधिक नम्रपणे विनंती करण्यासाठी कॅन ऐवजी कुड वापरतात. कुड यू हेल्प मी प्लीज. कृपया आपण मला मदत करू शकाल का? कुड यू एक्सप्लेन दिस फॉर मी. तुम्ही हे मला समजून सांगू शकाल का? अशा वाक्यांमध्ये कुड वापरला जातो. पॉसिबिलिटी शक्यता. कॅन पेक्षा कमी शक्यता सांगण्यासाठी कुड वापरतात. आय कुड कम विथ यू टुमारो. मी उद्या तुमच्यासोबत येऊ शकेल. मिनिस्टर कुड विजिट द ॲक्सिडेंट स्पॉट. मंत्री अपघात स्थळाला भेट देऊ शकतात. अशा शक्यता सांगण्यासाठी कुडचा वापर केला जाऊ शकतो. परमिशन परवानगी. कुड आय स्पीक टू हिम. मी त्याच्याशी बोलू शकतो का? अशा प्रकारे वरिष्ठांची अधिक नम्रपणे परवानगी घेण्यासाठी कुड वापरतात. कुड आय लिव्ह द मीटिंग नाव. मी आता मीटिंगच्या बाहेर जाऊ शकतो का? सजेशन सल्ला. औपचारिक फॉर्मल सल्ला देण्यासाठी कुडचा वापर होतो. उदाहरणार्थ, यू कुड गो टू अमेरिका फॉर ट्रीटमेंट. तुम्ही उपचारासाठी अमेरिकेला जाऊ शकता. यू कुड ट्राय अनदर ऑप्शन. तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकता. कुडच्या वाक्यात एबल टू ची रचना करायची असल्यास कुड ऐवजी वॉज किंवा वेअर हे सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्यानंतर एबल टू लिहितात. शी कुड रन फास्ट. यूज एबल टू. या वाक्यामध्ये आपल्याला कुड ऐवजी शी नंतर वॉज किंवा वेअर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन एबल टू लिहावा लागेल. म्हणून शी नंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते, त्यानंतर एबल टू लिहिले जाते आणि त्यानंतर राहिलेले वाक्य जसे तसे लिहिले जाते. म्हणून शी वॉज एबल टू रन फास्ट हे वाक्य तयार होईल. बॉईज कुड कम्प्लीट देअर वर्क. यूज एबल टू या वाक्यामध्ये आपल्याला कुड ऐवजी वॉज किंवा वेअर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्यानंतर एबल टू लिहावा लागेल. बॉईज नंतर वर हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल आणि त्यानंतर एबल टू लिहून पुढील वाक्य पूर्ण लिहावे लागेल. अशा प्रकारे बॉईज वेअर एबल टू कम्प्लीट देअर वर्क हे वाक्य तयार होईल. कुडचे वाक्य नकारार्थी असेल किंवा कुड नॉट असेल अशा वाक्यामध्ये आपल्याला अनेबल टूचा वापर करता येतो. म्हणून आपल्याला कुड नॉट ऐवजी वॉज किंवा वेअर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्यानंतर अनेबल टू ची रचना करावी लागते. शी कुड नॉट रीड इंग्लिश. यूज अनेबल टू. या वाक्यामध्ये कुड नॉट ऐवजी आपल्याला वॉज किंवा वेअर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्यानंतर अनेबल टू लिहावा लागेल. म्हणून शी नंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते, त्यानंतर अनेबल टू लिहून वाक्य पूर्ण केले जाते. म्हणून शी वॉज अनेबल टू रीड इंग्लिश हे वाक्य तयार होते. दे कुड नॉट गो होम या वाक्यात अनेबल टूचा वापर करायचा असल्यास कुड ऐवजी कर्त्यानुसार योग्य सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. दे नंतर वर हे सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर अनेबल टू लिहावा लागेल. अशा प्रकारे दे वर अनेबल टू गो होम हे वाक्य तयार होईल. एबल टूच्या वाक्यात कुडचा वापर करताना वॉज वेअर आणि एबल टू ऐवजी कुडचा वापर करू शकतो. आय वॉज एबल टू पास द एक्झाम. यूज कुड. या वाक्यामध्ये कुडचा वापर करायचा असल्यास वॉज वेअर पैकी जे सहाय्यकारी क्रियापद असेल ते व एबल टू काढून आपण कुड वापरू शकतो. या वाक्यात वॉज हे सहाय्यकारी क्रियापद व एबल टू काढून त्याऐवजी आपण कुड वापरू शकतो. अशा प्रकारे आय कुड पास द एक्झाम हे वाक्य तयार होईल. वी वर एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. यूज कुड या वाक्यात वेअर एबल टू ऐवजी कुड वापरावा लागेल. अशा प्रकारे वी कुड सॉल्व द प्रॉब्लेम
हे वाक्य तयार होईल. परीक्षेमध्ये रिमूव्ह अनेबल टू किंवा यूज कुड असा प्रश्न आल्यास वॉज वर आणि अनेबल टू ऐवजी कुड नॉटचा वापर करावा लागेल. आवर रिलेटिव्स वर अनेबल टू हेल्प अस. रिमूव्ह अनेबल टू या वाक्यामध्ये वर हे सहाय्यकारी क्रियापद व अनेबल टू काढून कुड नॉट वापरावा लागेल. अशा प्रकारे आवर रिलेटिव्स कुड नॉट हेल्प अस हे वाक्य तयार होईल. द सिस्टम वॉज अनेबल टू वर्क प्रॉपरली. रिमूव्ह अनेबल टू यूज कुड या वाक्यामध्ये वॉज अनेबल टू काढून कुड नॉटचा वापर करावा लागेल. अशा प्रकारे द सिस्टम कुड नॉट वर्क प्रॉपरली हे वाक्य तयार होईल. कुड हे कॅनचे भूतकाळी रूप असल्यामुळे कुड ऐवजी नेहमी वॉज किंवा वेर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद वापरावे.